नमस्कार. आज एक नवीन उपक्रम घेऊन आपल्या पुढे सर्वांच्या जे आहे ते थोडंसं येतोय. आपल्याकडे ज्या गोष्टी असतील त्या आपण चालू केल्या पाहिजेत किंवा सगळ्यांपर्यंत दिलं पाहिजे. ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं, अशातल्या काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये म्हणतोय. तर आज एक नवीन उपक्रम घेऊन आपल्या सर्वांपुढे येतोय आणि हा उपक्रम म्हणजे थोडंसं आपण आपलं ॲप जे आहे ते त्याच्यामध्ये लॉन्च करतोय. आपल्या ॲपचं नाव जे आहे ते अग्निपंख असेल. अगदी लोगो जो आहे तो इथं आपल्याला दिसतोय. तर हे पूर्ण जे आहे ते आपल्याला करायचं होतं. याचं कारण आहे, की बाबा आपल्याला खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावं आणि जे आपल्याकडे स्किल आहे किंवा ज्या आपल्याकडे गोष्टी आहेत, त्या आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. कारण जास्तीत जास्त अधिकारी घडले पाहिजेत, हेच आपण कुठेतरी त्याच्यामध्ये टार्गेट ठेवणार आहे. आता आलेले ग्रुप सी जे आहे, त्याच्यासाठी आपल्या सर्वांची जी डिमांड होती, की आपण थोडंसं रिव्हिजन प्रोग्राम वगैरे जे आहे ते करूया. तर त्यासाठी मग आपण जो आहे तो एक नवीन रिव्हिजन प्रोग्राम जो आहे तो घेऊन येतोय. आता जी आपली आता सध्याची जी ॲड पडले, हिचं साधारणतः जर आपण त्याच्यामध्ये सध्याच्या जागा बघितल्या, तर ह्या कुठेतरी 5,707 पर्यंत वगैरे ज्या आहेत जागा झालेल्या आहेत. आता मग 5,707 जागा आहेत. याच्या आधी सुद्धा जर का आपण थोडासा विचार केला, तर 2023ला अशी एक गट क ची खूप मोठी भरती आली होती आणि त्या गट क च्या मोठ्या भरतीमध्ये जवळपास 7,000 जागा आल्या होत्या. आतापर्यंत आयोगाकडे गेलेल्या ज्या काही जागा आहेत, या आपण 5,707 सांगतोय. ज्याच्यामध्ये तलाठी आहेत, क्लर्क आहेत, टॅक्स असिस्टंट आहे किंवा अजून पण त्याच्यामध्ये S13 सारख्या काही सहाय्यक अधीक्षक सारख्या पोस्ट आहेत. काही दिवसामध्ये त्याच्यामध्ये सप्लाय इन्स्पेक्टर सारख्या पोस्ट ॲड होणार आहेत, की ज्यांचा जो पे स्केल आहे हा पण खूप छान आहे. कर निर्धारण सुद्धा जर ॲड झाल्या, तर तुमच्या आणि माझ्यासाठी ही गोष्ट जी आहे ती खूप छान होईल. कारण त्याच्यातून आपल्याला ज्या संधी मिळतील, ह्या खूप मोठ्या संधी मिळणार आहेत. आणि ही जी 2 वर्षापासून अभ्यास करतायत, 3 वर्षापासून अभ्यास करतायत, तर यांच्यासाठी चालून आलेली एक संधी आहे. आणि या संधीचं सोनं जे आहे ते आपण केलं पाहिजे आणि याच्यामध्ये कुठेतरी मग आपल्याकडून कुठेतरी आपला थोडाफार हातभार लागावा. याच्यासाठी मग आपण एक नवीन उपक्रम घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे आपण एक आपली रिव्हिजन बॅच जे आहे ते लॉन्च करतोय आणि त्या बॅचमध्ये जवळपास आपल्याला जे आहे ते 60+ लेक्चर देणार आहोत आणि ज्याच्यामध्ये प्रत्येक विषयाला पण तितकाच आपण तेवढा न्याय देणार आहोत. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः अर्ज करण्याची जी तारीख आहे ही शेवट 5 ऑगस्ट पर्यंत आहे आणि तोपर्यंत सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. अगदी माझं तर मत आहे, की जे कोणी पोलीस भरती झालेले आहेत किंवा पोलीस कॉन्स्टेबल झालेले आहेत, त्यांनी सुद्धा या ॲडमध्ये जो आहे तो फॉर्म भरला पाहिजे. मान्य आहे सध्या तुम्ही गट क च्याच पदावरती काम करताय, पण तुम्हाला गट क च्या पदामध्ये राहून सुद्धा मग त्याच्यामध्ये एक्साईज इन्स्पेक्टर असेल, फूड सप्लाय इन्स्पेक्टर असेल, अशा मोठ्या पदांवरती जे आहे ते आपण तिथं झेप घेण्यासाठी ही आलेली संधी आहे. त्याच्यामुळे ही संधी जी आहे ते आपण पण मिस करता कामा नये. कारण आपला कुठेतरी अभ्यास चांगला झालाय आणि तो अभ्यास जो आहे तो आपण या एक्झाममध्ये पुन्हा नव्याने युटिलाइज करू शकतो. हे पण तितकंच खरं आहे. जर आपण बघितलं तर साधारणतः जो आयोगाचा सिलेबस आहे तो आपल्याला या पद्धतीने कुठेतरी दिसतोय किंवा आयोगाचं जे आहे ते डायरेक्टली आपल्याला या पद्धतीचा सिलेबस दिसतो, की जी प्रीची एक्झाम होईल आणि मेन्स अशा 2 टप्प्यावरती जे आहे आपली ही एक्झाम होणार आहे. आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी लक चांगलं आहे किंवा आपलं नशीब चांगलं आहे म्हणायचं, की जो ग्रुप सीमध्ये जो एक मोठा अडथळा ठरायचा ते म्हणजे स्किल टेस्ट आणि त्याच्यामध्ये खूप वेळही जायचा आणि ही सगळी प्रोसिजर जी आहे ती लेंदी व्हायची. ही मान्य आयोगानं थोडीशी आपल्याला काढून टाकलेली आहे. त्याच्यामुळं एक झटपट संधी मिळाली आणि ज्या पद्धतीने आणि ज्या स्पीडनं आपला आयोग काम करतोय, त्याच्यामध्ये मग त्या स्पीडचा विचार करता येणाऱ्या जानेवारीपर्यंत आपल्याकडे काहीतरी एक शासकीय नोकरी असण्याची ही एक जबरदस्त संधी आहे. कारण प्री जी आहे ते साधारणतः आपली त्या ठिकाणी जर आपण बघितली, तर प्रीची जी तारीख आहे ही 25 ऑक्टोबर दिलेली आहे आणि मुख्यची जी तारीख आहे ही 27 डिसेंबर आहे. आणि ज्या स्पीडनं आता जे निकाल लागतायत, त्याचा जर आपण थोडासा विचार केला, तर साधारणतः 1-1.5 महिन्यामध्ये रिझल्ट येतायत. म्हणजे 27 डिसेंबरला तुम्ही एक्झाम दिल्यानंतर जवळपास एका महिन्यामध्ये किंवा दीड महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी किंवा मिड फेब्रुवारीपर्यंत आपल्या हातामध्ये एखादी पोस्ट असण्याची आपल्याला त्या ठिकाणी चांगली संधी त्या ठिकाणी चालून आलेली आहे. त्याच्यामुळं ही संधी आपण दवडता कामा नये आणि त्याच्यासाठी मग आपण काही आपल्याकडून जेवढ्या हेल्प लागतील, तेवढ्या ज्या आहेत आपण हेल्प करण्याचं 100% आपण त्याच्यात प्रयत्न करू. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रीचं ज्यावेळेला आपण विचार करतोय, त्यावेळेला प्रीच्या असणाऱ्या पेपरमध्ये आपल्याला इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थव्यवस्था आहे, चालू घडामोडी आहेत, राज्यशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे, गणित आहे आणि बुद्धिमत्ता आहे. आता ज्यावेळेला यांचं प्रश्नांचं डिस्ट्रिब्युशन बघतो, त्यावेळेला इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान यांना इतिहास आणि भूगोल या दोघांचं जे आहे ते आपण 10-10 मार्कांचं वेटेज सांगतोय. पुढं अर्थव्यवस्था
ते अर्थव्यवस्था असेल, चालू घडामोडी असेल, राज्यशास्त्र असेल आणि विज्ञान असेल, यांचं जवळपास आपण 15-15 क्वेश्चन जे आहेत आपण पेपरमध्ये डिव्हाइड करतोय किंवा त्याचं तसं वेटेज सांगतोय. आणि राहिलेलं 20 मार्क जे असतील किंवा 20 क्वेश्चन जे असतील, हे गणित आणि बुद्धिमत्तेवरती असतील. ठीक आहे? तर जवळपास 100 क्वेश्चनचा आढावा कशा पद्धतीनं असेल हे आपण बघितला. मग आता याच्यामध्ये आपल्याला मार्क किती लागणार आहे? तर साधारणतः जर आपण थोडासा 2023 चा विचार केला, तर त्यावेळेला एक 7,000 जागा होत्या आणि 7,000 जागांना जो ओपन जनरलचा कट ऑफ लागला होता, हा 19 लागला होता. मी म्हणतो की ठीक आहे, चला अभ्यास वाढतोय, सगळ्या गोष्टी होत आहेत. पण आपल्याला साधारणतः आता जरी आपण 7,000 जागांचा विचार केला किंवा जेवढ्या जागा आता आपल्याकडे येत आहेत, त्यांचा विचार करता जर ह्या 7,000-7,500 जागा झाल्या, मी म्हणतो की 19 कट ऑफ नाही लागणार, एवढ्या कमी खाली नाही येत आहे. पण हा कट ऑफ जो आहे तो साधारणतः त्याच्यामध्ये 30-35 च्या वरती पण जाणार नाहीये. मग 30-35 मार्क स्कोर करणं प्रीला हे तितकंसं अवघड नाहीये. आणि ज्यांचं ऑलरेडी त्या ठिकाणी छान पद्धतीचा अभ्यास झालाय, एखाद दुसरी प्री दिलेली आहे, अशांनी मात्र मग सध्या डायरेक्टली मेन्स करणं हेच त्या ठिकाणी कामाचं असणार आहे. कारण ग्रुप बी आणि ग्रुप सी जर का आपल्याला त्याच्यामध्ये कव्हर करायचे आहे किंवा त्याच्यातनं जर आपल्याला पोस्ट मिळवायचे आहे, तर आपल्याकडं 5 विषय जे आहेत ते खूप छान लागतील. पहिला विषय जो आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये आपला असणारं गणित बुद्धिमत्ता. कारण गणित बुद्धिमत्ता प्रिलिम्सला त्या ठिकाणी 20 क्वेश्चन आहेत, तर मेन्सला गेल्यानंतर 22 क्वेश्चन आहेत. ठीक आहे. जर आपण पुढचा विषय बघितला तर आपण सांगतो विज्ञान. विज्ञान जर आपण बघितला तर प्रीला आहे 15 क्वेश्चन आणि मेन्सला गेल्यानंतर हे 20 क्वेश्चन होत आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं काहीतरी भाग त्याच्यामध्ये होतोय. म्हणजे इथं साधारणतः जे आहे ते आपण इकडचे असणारे 20 क्वेश्चन, 15 क्वेश्चन सायन्सचे जर आपण प्रीचा विचार करतोय, म्हणजे जवळपास 35 क्वेश्चन झाले. 15 क्वेश्चन पुढं पुन्हा आपल्याला राज्यशास्त्राचे आहेत. मग ते प्रिलिम्सला पण आणि मेन्सला पण. म्हणजे इकडं जवळपास आताचे आपल्याकडे क्वेश्चन झाले, हे साधारणतः आता आपण 50 क्वेश्चन पर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजे 50 क्वेश्चन हे 3च सब्जेक्टला असणारं वेटेज आहे. मग या 3 सब्जेक्टचा जरी आपण त्या ठिकाणी छान पद्धतीने अभ्यास केला आणि करावाच लागतो. कारण जर आपल्याला ही एक्झाम क्रॅक करायची आहे, तर आपल्याला गणित बुद्धिमत्ता चांगलं करावं लागेल. आपल्याला विज्ञान चांगलं करावं लागेल आणि आपल्याला असणारं राज्यशास्त्र आणि जे अर्थशास्त्र आहे, हे विषय आपल्याला तगडे ठेवावे लागतील. कारण या विषयांमध्ये आपण जितका मॅक्सिमम स्कोर करू, तितका आपल्याला प्रिलिम्स निघण्यासाठी आणि मेन्स निघण्यासाठी आपल्याला हेल्प होणार आहे. ठीक आहे. आता पुढचे जर मग आपण विचार केला तर चालू घडामोडी आहे, इतिहास आहे, भूगोल आहे. आजकाल आयोगाचं या असणाऱ्या क्वेश्चनमध्ये किंवा या असणाऱ्या सब्जेक्टमध्ये थोडासा डोमेन चेंज झालेला आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजेच काहीतरी क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल पण वाढलेली आहे आणि थोडासा जो शिफ्ट आहे म्हणजे आपण ज्या रेफरन्स बुक वाचतोय त्याच्यावर थोडंसं बाहेर गोष्टी ज्या आहेत त्या जात आहेत असं आपल्याला कळत आहे. त्याच्यामुळं आपलं जे टार्गेट असलं पाहिजे हे आपण त्याच्यामध्ये साधारणतः 55 प्लस हेच टार्गेट ठेवणार आहे किंवा 60 प्लस हेच टार्गेट ठेवणार आहे. इव्हन दो आपण जरी आता एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये खेळत असलो तरी पण. आणि हे सगळं आपण कव्हर करण्यासाठी आपल्याकडे जे आहे ते मग काय गोष्टी होत असतात, तर ज्यांचा त्या ठिकाणी 2-3 अटेम्प्ट झालेले आहेत, मग यांच्यामध्ये काय होत असतं, की बाबा आता 3 अटेम्प्ट झालेत, बऱ्यापैकी गोष्टी वाचून झालेल्या आहेत. मग आता वाचणं रटाळवाणं वाटतंय किंवा ज्या आहेत त्या गोष्टींचं सॅच्युरेशन आलेलं आहे आणि त्याच गोष्टी सारख्या-सारख्या करणं हे कुठेतरी आपल्याला जमत नाहीये. ठीक आहे. आणि ही कॉमन जी आहे ते आपल्याकडे असणारी समस्या आहे हे लक्षात ठेवा. कारण आपण ह्युमन ब्रेनचा विचार केला, तर त्याला पण काहीतरी लिमिटेशन्स आहेत. सारखे-सारखे एकच गोष्ट जी आहे ते आपल्याला रटाळवाणी वाटू लागते. ठीक आहे. म्हणजे साधारणतः एकच जेवण जर आपल्याला रोज दिलं, तर ते आपल्याला नकोसं वाटायला लागतं. मग जेवणाची ही गोष्ट असेल तर अभ्यास तर आपल्याला न आवडणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळं ही गोष्ट जर का आपल्याला तिथं व्यवस्थित करायची असेल, तर मग त्याला एक प्रॉपर प्लॅनिंगची गरज आहे. कारण पूर्ण जरी आपण आता विचार केला, कुठलीही एक्झाम पास करत असताना त्याच्यामध्ये फक्त आपण वाचूनच किंवा रीडिंग करूनच ती गोष्ट आपल्याला पॉसिबल होणार आहे असं नाही. त्याच्यासाठी पाठीमागे जी गोष्ट लागेल ते म्हणजे त्याच्या पाठीमागे असणारं मायक्रो प्लॅनिंग. कारण जसं आता मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला विषय दिसतायत 7, पण त्याच्यातले 4च विषय जे आहेत आपल्याला फार इम्पॉर्टंट आहेत जर का आपल्याला ही गोष्ट करायची आहे. ठीक आहे. मग या 4 विषयांचा आधार घेऊन पण आपण त्या ठिकाणी प्रिलिम्स छानपैकी कव्हर करू शकतो आणि हाच स्टडी जो आहे तो पुन्हा तुम्हाला मेन्सला करायचा आहे. म्हणजे मेन्सचं सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये जीएसच्या पेपरचं थोडंसं काम होत आहे. ठीक आहे. मेन्सचा जर आपण विचार केला तर साधारणतः मेन्समध्ये त्या ठिकाणी पुन्हा एक आपल्याला पेपर ॲड होतोय ज्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश आहे. ठीक आहे. आता मराठी आणि इंग्लिशचा विचार केला तर मराठी साधारणतः आपल्याला 50 क्वेश्चन आणि इंग्लिश जे आहे ते पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये 50 क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. ठीक आहे. म्हणजे टोटल तो 100 क्वेश्चनचा असणारा त्या ठिकाणी जो आहे तो तिथं मुद्दा आपण त्याच्यामध्ये सांगतोय. आता आपण जो उपक्रम घेऊन आलेलो आहे त्या उपक्रमाचं नाव आहे अग्निप्रहार असं आपण त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आणि आपलं जे ॲप असेल सध्याचं ते आपण त्याच्यामध्ये अग्निपंख वगैरे ॲप जे आहे ते सांगतोय. आता हा अग्निप्रहारचा जो काय आपण हा घाट घातलेला आहे, हा येणाऱ्या पुढच्या 75 दिवसांचं नियोजन आपण त्याच्यामध्ये घातलंय आणि याच्यामध्ये आपल्याला
जे आपण प्रिलिम्सला विषय बघितले, मग त्याच्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था असेल, राज्यशास्त्र असेल, चालू घडामोडी असतील, विज्ञान असेल आणि गणित बुद्धिमत्ता असेल, अशा प्रत्येक विषयाचे त्या ठिकाणी आपण रिव्हिजन लेक्चर्स जे आहेत ते घेणार आहे. आणि आता ह्या रिव्हिजन्स लेक्चरमध्ये आपण सगळं काही कव्हर करणार आहे. त्याच्यामध्ये जेवढ्या गोष्टी प्रिलिम्ससाठी महत्त्वाच्या आहेत किंवा जेवढ्या गोष्टी टू द पॉइंट आजपर्यंत आयोगानं आपल्याला विचारलेल्या आहेत, त्या सगळ्या आपण कव्हर करण्याचा जो आहे तो इथं प्रयत्न करणार आहे आणि हे 100% दिलं जाईल. कारण तेवढं देणारे आपल्याकडे एक्सपर्ट्स फॅकल्टी आहेत. ठीक आहे. आता या फॅकल्टीज काय असतील, काय नाही, हे आपल्याला ज्यावेळेला ॲप तुम्ही डाउनलोड कराल, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲपमध्ये एक पोस्टर दिसेल, की ज्याच्यावरती आपल्या सगळ्या फॅकल्टीजचा त्या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्स दिसेल आणि सगळ्या फॅकल्टी ज्या आहेत त्या मेन्स दिलेल्या, इंटरव्ह्यू दिलेल्या अशा सगळ्या फॅकल्टीज आहेत. काही आपल्याकडं अधिकारी सुद्धा जे आहे, अधिकारी वर्ग सुद्धा जो आहे तो आपल्याकडे शिकवायला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं छान पद्धतीनं तुम्ही या सगळ्या गोष्टीचा जो आहे तो कुठेतरी फायदा घेतला पाहिजे, असं मला पर्सनली वाटतं किंवा ही गोष्ट जी आहे ती तुम्ही केली पाहिजे असं मला 100% वाटतं. आता त्याच्यामध्ये आपण आपलीच बॅच घ्यावी असं मी तुम्हाला कधीच सजेस्ट करणार नाही. कारण एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, की जी गोष्ट आपल्याला समजते, ज्याच्याकडून समजते, त्याच्याकडून तुम्ही ही गोष्ट घेऊ शकता आणि आपलं जे आहे ते सक्सेस त्याच्यामध्ये मिळवू शकता. जर आमच्यासोबत तुम्हाला यायचं असेल, तर 100% आपण तुम्हाला आमच्याकडून 100% देणार आहोत आणि तेच 100% जे आहे ते आपल्याला तिथं कुठेतरी कव्हर करायचं आहे. आता हे 75 दिवसाचं नियोजन झालं, तर हे नियोजन कशा पद्धतीचं असेल, तर याच्यामध्ये इतिहासाचे 10 लेक्चर असतील, भूगोलाचे पुन्हा 10 लेक्चर असतील, अर्थव्यवस्थेचे पुन्हा त्याच्यामध्ये 10 लेक्चर असतील, राज्यशास्त्राचे 10 लेक्चर असतील आणि विज्ञान जे आहे ते इथं 12+ आणि गणित बुद्धिमत्ता 12+ सांगितलं. याचं कारण आहे, की या दोन्ही विषयांना वेटेज खूप जास्त आहे आणि या दोन्ही विषयांवरतीच तुमची प्रिलिम्स किंवा मेन्स निघणार आहे की नाही हे ठरणार आहे. त्याच्यामुळे मग या 2 विषयांना आपण थोडंसं वेटेज जे आहे ते जरा जास्त दिलेलं आहे. आणि हा सगळा विषय जो आहे तो आपण कव्हर करून घेणार आहे. टू द पॉइंट कव्हर करून घेणार आहे. हे पण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये मग बॅचची वैशिष्ट्य वगैरे आपण काय सांगतोय, तर तुम्हाला कोणत्याही टप्प्यावरती जर का तुम्हाला अडचण येत असेल, अगदी फॉर्म भरण्यापासून जरी तुम्हाला अडचण असेल, तरी पण त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही हेल्प करणार आहे. ठीक आहे. आता हे सगळे लेक्चर जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत, एवढं मात्र लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये वैयक्तिक मार्गदर्शनाचा टप्पा तर आहेच. तुम्हाला ॲपमध्ये जे आहे ते कॉन्टॅक्ट दिला असेल किंवा आमचे कॉन्टॅक्ट नंबर्स तुमच्याशी शेअर केले जातील. कुठल्याही विषयातला काही डाऊट असेल, कसलाही असेल, अगदी मग त्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल, की हा एखादा डाऊट जो आहे तो माझा सिली डाऊट आहे. आम्ही कसं विचारू? असं अजिबात मनात ठेवायचं नाही. कारण एखाद्यासाठी तो सिली डाऊट जो आहे तो तुमचा पूर्ण विषय तिथं तुमचा कुठेतरी कोलॅप्स करू शकतो. हे पण लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे किती जरी सिली डाऊट असला, तरी पण तो बिनधास्तपणाने तुम्ही आपल्याला विचारू शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट आपण डेली टार्गेट देणार आहे. त्याच्यानंतर पुढं जे काही शंकांचं निरसन असेल त्या गोष्टी होणार आहेत. आणि हा सगळा प्रवास करत असताना आपल्याला जसे लेक्चर करायचे आहेत, आता लेक्चर आपले 60 दिवसामध्ये त्याच्यामध्ये कंप्लीट होऊन जातील किंवा जास्तीत जास्त 70 दिवसामध्ये त्या ठिकाणी कंप्लीट होऊन जातील. मग आता हे लेक्चर डेली पडणार आहेत का? तर नाही. डेली जर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं म्हटलं, तर तुमचा खूप जास्त वेळ जाईल. जसे त्या ठिकाणी आपल्याला सगळे टीचर्स हे लेक्चर्स देतील, तसं आपण ॲपमध्ये त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अपलोड करत जाणार आहे आणि साधारणतः एका महिन्यामध्ये आपण सगळे हे अपलोडेड लेक्चर जे आहे ते संपवणार आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये हे कधी आणि किती वेळात बघू शकता, हे पण आपण त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करू. मग तिथून पुढच्या प्लॅनिंगमध्ये काय करायचं? 30 दिवस झालं, लेक्चर संपले किंवा 45 दिवस झाले, लेक्चर संपले. आता आपल्याकडे तरीही साधारणतः 3 महिन्याचा जो वेळ आहे तो आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे पुढचे 45 दिवस राहतात. कुठलीही एक्झाम पास करत असताना किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पास करत असताना फक्त अभ्यास करणे एवढंच महत्त्वाचं नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही अभ्यास केला, छान रिव्हिजन केलं, छान नोट्स बनवलेले आहेत, तर तुमचा 40% भाग कंप्लीट झाला हे लक्षात ठेवा. आपल्याला 100% झाल्याशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही. त्याच्यामुळे 40% गोष्टींमध्ये आपण इथपर्यंत पोहोचलोय. राहिलेले 40% मात्र जे आहे ते काय असेल, तर तुमचे पी-वाय-क्यू असणार आहे. ठीक आहे. आणि हे पी-वाय-क्यू जितक्या ताकदीने तुम्ही सोडवाल त्याच्यासाठी किंवा त्याच जितक्या ताकदीने सोडवाल तितकंच तुम्ही छान पद्धतीनं जे आहे ते या एक्झामला सामोरं जाऊ शकणार आहे. ठीक आहे. आता पी-वाय-क्यू सोडवत असताना मग ते कुठून करायचे? तर मग त्याच्यामध्ये मग लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक आहे. त्याच्यातनं टॉपिक वाईज तुम्हाला जे आहे ते पी-वाय-क्यू दिलेले आहेत. त्याच्यातनंही करू शकता आणि त्याच्या पुढचा टप्पा आपण जो सांगतो तो म्हणजे आपल्याला पी-वाय-पी करायचे आहेत. आता पी-वाय-पी म्हणजे काय? तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहे ते काढून आपल्याला हे करायचं आहे. ठीक आहे. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत, आता हे पण तुम्ही एकट्यानं करायचं आहे का? तर नाही. याच्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला 100% साथ देणार आहे. आता क्वेश्चन पेपर सोडवत असताना काही ट्रिक्स, काही लॉजिक्स या सगळ्या गोष्टी असतात. तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, की ज्या व्यक्तीची किंवा ज्या कॅन्डिडेटची त्या ठिकाणी किंवा ज्या उमेदवाराची त्या त्या ठिकाणी पाठीमागे प्रिलिम्स निघाली, 1 प्रिलिम निघली, 2 प्रिलिम निघली, तर तिसरी, चौथी, 5वी प्रिलिम्स म्हणजे तिसरी, चौथी प्रिलिम्स जे आहे ते त्या व्यक्तीला आरामात निघत असते. याचं कारण आहे, ते आता पेपरवरती होल्ड आलंय.
त्या क्वेश्चन पेपरवरती क्वेश्चन सोडवण्यावरती होल्ड आलेला आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन कशा पद्धतीने सोडवले गेले पाहिजेत, त्याच्यामध्ये मग अननोन क्वेश्चन असतील ते कशा पद्धतीने टॅकल केले गेले पाहिजे, काही ट्रिक्स असतात का, काही लॉजिक असतात का, तर हो 100% असतात. म्हणजे लास्ट जे आता प्रिलिम्स झाली त्याला कट ऑफ 53 गेला, पेपर डिफिकल्टी लेवल जास्त होती, स्टील त्याच्यामध्ये जी मला असेल किंवा माझ्या टीम मधले आता काही मेंबर्स असतील यांना 65 मार्क्स होते. आता हे एवढे सगळे मार्क्स का आले, याचं कारण आहे की काहीतरी एक्स्ट्रा एज आमच्याकडे आहे आणि तो म्हणजे पेपर सोडवण्याचे टेक्निक्स आमच्याकडे आहेत. ठीक आहे, तर ह्या पण तुम्हाला खुलेपणानं किंवा खुल्या मनानं तुम्हाला दिल्या जातील. याच्यासाठी मग तुम्हाला आपल्याला आपण थोडंसं, कारण हे सगळं जे आहे ते आपण जर एकत्र मिक्सअप केलं तर तुम्हाला खूप जास्त जड वाटेल. याच्यासाठी मग थोडंसं आपण क्वेश्चन पेपरचा असणारा जो कोर्स आहे तो आपण थोडासा सेपरेट त्या ठिकाणी लॉन्च करू आणि हे पण आपण कॉस्टली ठेवणार नाही. जसं आपल्या कोर्सची आपण आता किंमत सांगितली की 2499 वगैरे आपण काहीतरी ठेवणार होतो, पण ती पण आपण तेवढी ठेवत नाहीये. अगदी 60-70 लेक्चर जे असतील किंवा 70 प्लस लेक्चर जे असतील हे आपण अगदी 1,500 मध्ये देणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं ती पण बॅच जी असेल, जी क्वेश्चन पेपरची बॅच असेल की ज्याच्यामध्ये ग्रुप बी, ग्रुप सी आणि राज्यसेवेचे असणारे जे काही प्रीचे पेपर असतील हे सगळे आपण 2020 ते 2025 पर्यंतचे सगळे पेपर आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहेत विथ लॉजिक्स आणि ट्रिक्स. प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो प्रत्येक ऑप्शन त्याच्यामध्ये एक्सप्लेन केला जाईल. याच्याबद्दलचा आपण सेपरेट व्हिडिओ टाकणार आहोतच. पण सध्या जे आहे ही गोष्ट तुम्हाला सांगतोय की जर का आपल्याला हे पूर्ण या प्रोसिजरमधून बाहेर पडायचं आहे तर आपल्याला 100% तयारी करणं गरजेचं आहे. 40% आपण कोर्सच्या माध्यमातून केली किंवा आपल्या रिडिंग मधून केलेली आहे. 40% आपण त्याच्यामध्ये सांगतोय की आपल्या असणाऱ्या पीवायक्यू मधून केलेली आहे. आणि राहिलेलं 20% जे असेल ते आपल्याला कशा पद्धतीनं आपल्याला क्वेश्चन पेपर हँडल करायचं आहे एक्झाम हॉलमध्ये ते पण आपल्याला जमलं पाहिजे. कारण तीच गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. कारण क्वेश्चन पेपर तुम्ही अभ्यास केला सगळं छान झालेलं आहे, पण आपल्याला क्वेश्चन पेपरच हँडल करता येत नाहीये. ते तिथलं असणं क्लासरूमचं असणारं तुमचं जे तिथलं फिअर आहे हेच आपल्याला हँडल करता येत नाहीये, तर मग या गोष्टींचा काहीच उपयोग नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे ते पण 20%चं वेटेज आपण तिथं ठेवतोय की कशा पद्धतीनं तो क्वेश्चन पेपर तिथं मॅनेज करायचा आहे, कशा पद्धतीनं रणनीती असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण पुन्हा या सगळ्या गोष्टींमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, सो त्याच्यामुळं तिथं काही काळजी करण्याची गरज नाहीये. आता जर आपण थोडासा विचार केला तर मेन्सचा ज्यावेळेला आपण विचार करतोय त्याला पेपर 2, पेपर 1 मध्ये आपण सांगितलं की तिथं लँग्वेजचा भाग आहे, त्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर आपण पेपर 2 चा विचार केला तर गणित आणि बुद्धिमत्ता आहे, ते 22 क्वेश्चन आपण त्याच्यात सांगतोय. पुन्हा चालू घडामोडी 10 क्वेश्चन, माहिती अधिकार जो आहे तो 3 क्वेश्चन आपण सांगतोय, राज्यव्यवस्था 15 क्वेश्चन, त्याच्यानंतर पुढं सामान्य विज्ञान जे आहे ते 12 क्वेश्चन आणि जे टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे तो पुन्हा जो आहे तो तिथं आपल्याला 8 क्वेश्चन असलेले बघायला मिळतात. म्हणजे सामान्य विज्ञान 20 क्वेश्चन, ठीक आहे, सामान्य विज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी 20 क्वेश्चन, त्याच्यानंतर तुमचं असणार मॅथ्स अँड रिझनिंग 22 क्वेश्चन, लॉज जे असतील ते 3 क्वेश्चन, म्हणजे जवळपास या सगळ्या सेक्शनचा जर आपण विचार केला तर 45 क्वेश्चन होत आहेत. आणि राहिलेले 15 क्वेश्चन जे आहेत ते पुन्हा पॉलिटीचे येत आहेत, तिचे आपण ऑलरेडी सगळं जे आहे ते प्रिलिम्सला केलेलं आहे. सो वेगळं काही करायची गरज नाही. ऑलरेडी आपण प्रिलिम्स पासून हे सगळ्या गोष्टी तयारी करत जातोय किंवा सगळं खेचत जातोय की ज्याचा आपल्याला पुढे जाऊन मेन्सला फायदा होणार आहे. आणि उद्या जाऊन जो आहे तो आपण मॅक्झिमम वेळ जो आहे तो लँग्वेजला देऊ शकतो. ठीक आहे, सो लँग्वेजचा जर आपण विचार केला म्हणजे हे इथं 160 क्वेश्चन झाले, अर्थशास्त्र जर आपण त्याच्यात जोडलं तर 170 क्वेश्चन झाले, म्हणजे तिकडचे असणारे लँग्वेजचे 100 क्वेश्चन आणि हे 70 क्वेश्चन, म्हणजे टोटल 170 क्वेश्चन होतात. आपल्याला जो मॅक्झिमम स्कोर करायचा असतो तो ह्या 170 क्वेश्चन मध्ये करायचा असतो. कारण करंट अफेअर असेल, तुमचं असणारं जे जॉग्राफी असेल आणि तुमचं असणारं हिस्ट्री असेल, हे आजकाल थोडंसं डोमेनच्या बाहेर जात आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जितकं आपल्याला मॅक्झिमम स्कोर करता येईल हे ह्या 170 क्वेश्चन मध्ये करायचं आहे आणि हे गेटेबल आहे. समजलं, कदाचित आपल्याकडनं कधीतरी मार्ग चुकतो किंवा आपण प्रिपरेशन करायला चुकत असतो की आपण इतिहासाला खूप जास्त वेळ देतो, आपण भूगोलाला खूप जास्त वेळ देतो आणि याच्यामध्ये कारण हे कन्व्हेन्शनल सब्जेक्ट आहेत, आपल्याला वाटतं हे वाचावेसे वाटत असतं. विज्ञान आपल्याला नकोसा वाटतो कारण बरेच जण सायन्स बॅकग्राऊंडच्या इकडे येत नाहीत, बऱ्याच जणांचं बॅकग्राऊंड सायन्स नाहीये, पण सायन्स सुद्धा जे आहेत आपल्याला तितक्याच इझी पद्धतीनं शिकता येतं हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, आपलं सायन्स शिकवणं म्हणजे अगदी घरातल्या गोष्टी तुम्हाला सांगून, घरातले एक्झाम्पल्स देऊन आपण सायन्स त्याच्यामध्ये शिकवत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला सायन्स शिकताय हे कधीच फील येणार आहे. सो सायन्स बद्दल चिंता करू नका. सायन्स तेवढ्याच छान पद्धतीने आपण करून घेणार आहे ज्याचा फायदा तुम्हाला प्रीला आणि मेन्सला दोन्हीकडे होणार आहे. ठीक आहे, किंवा सगळेच विषय आपण तेवढे छान पद्धतीने करणार आहे. कारण मी आणि आपली सगळी टीम जे असेल हे सगळे आपल्यासाठी तुम्हाला तितकेच एक्सपिरियन्स आहेत, तितक्याच छानपैकी मेन्स दिलेले आहेत, तितकेच इंटरव्ह्यू दिलेली सगळी ही मंडळी आहे. आणि या मंडळींकडून जे आहे ते तुम्हाला जितकं काही जास्त घेता येईल तितकं तुम्ही घेण्याचा प्रयत्न 100% केला पाहिजे. ठीक आहे, दुसरी गोष्ट जे इंग्लिश मराठी आहे हे आपण त्याच्यामध्ये बघितलं की या असणाऱ्या
सेक्शनमध्ये. मग ओकॅब आणि तुमचं असणारं ग्रामर या 2 भागांमध्ये हे डिव्हाइड जास्त करून केलं जातं. व्याकरण आणि तुमचा असणारा शब्दसंग्रह याच्यामध्ये ह्याला डिव्हाइड केलं जातं. लँग्वेजचं कसं प्लॅनिंग असावं, काय असावं हे पण आपण ह्या बॅचमध्ये तुम्हाला सांगून देऊ, की लँग्वेजचं प्लॅनिंग कसं असेल. आपण शिकवणार नाहीये, पण प्लॅनिंग मात्र तुम्हाला मेन्स सुद्धा सगळं करून दिलं जाईल. कारण एकदा तुम्ही आपल्याशी कनेक्ट झालात, तर त्याच्यामध्ये आपल्या तुमच्यासोबत आम्ही कायमस्वरूपी असणार आहे. याच्यामध्ये कुठलाही पैसा मिळवण्याचा हेतू नाहीये. कारण एवढ्या असणाऱ्या किमतीमध्ये काहीच होत नाही हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. त्याच्यामुळं तुम्ही ऑलरेडी याच्या आधी कुठेतरी क्लासेस वगैरे केले असतील. जे काही झालं असेल ते झालं असेल. पण एवढ्या सगळ्या किमतीमध्ये जर आपण ह्या सगळ्या गोष्टी देतोय आणि टू द पॉइंट देणार आहे, एवढी मात्र गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बघत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला पीवायक्यू तितकेच महत्त्वाचे आहेत हे पुन्हा लक्षात ठेवा. अभ्यास टू द पॉइंट करणं गरजेचं आहे. सगळंच वाचणं महत्त्वाचं नाहीये. आपल्याला काय वाचावं आणि काय नाही वाचावं हे समजलं पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षा क्षेत्रातलं सगळ्यात मोठं गमक आहे ते म्हणजे आपल्याला काय नाही वाचावं हे कळलं पाहिजे. आणि तीच गोष्ट जी आहे ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल, की बाबा काय नाही वाचायचं हे कळलं पाहिजे किंवा टू द पॉइंट काय असतात. मग हे कुठले बारकावे आहेत, प्रत्येक विषयातला कुठला काय बारकावा आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाईड केल्या जातील. त्याच्या असणाऱ्या मायक्रो नोट्स ज्या असतील ह्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न जो आहे तो 100% केला जाईल, की ज्याच्या थ्रू ज्या बिट्स आहेत त्या आपल्याला बिट्स कव्हर करता येतील आणि आपल्याला प्रिलिम्सला मॅक्सिमम स्कोर जो आहे तो तिथं स्कोर करता येईल. जर तुम्ही आपल्याशी कनेक्ट करताय तर अगदी तुम्हाला मी हमी देतोय, की तुमची प्रिलिम्स ही 100% काढून दिली जाईल. कारण जागांचा त्या ठिकाणी आवाका बघता, जागा बघता आपण त्या ठिकाणी 100% तुम्हाला प्रिलिम्स जे आहे ते तिथं काढून देण्याचा प्रयत्न किंवा काढून देऊच हे जे आहे ते त्याच्यामध्ये आपण अगदी आव्हान घेऊन मग त्याच्यामध्ये हे काम करू, की आपल्याला प्रिलिम्स ही 100% यावर्षी काढायची आहे. आणि मेन्सला सुद्धा आपण तेवढ्याच ताकदीनिशी जे आहे ते आपण लढणार आहोत. त्याच्यामुळं आपल्याला जो पार्ट व्हायचा आहे, हा मेन्सचा पार्ट व्हायचा आहे हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही बघता आहात, की जो व्यक्ती प्रिलिम्स काढतोय हा दरवर्षी आपल्याला मेन्स देताना दिसतोय. सो आपल्याला त्या क्राऊडचा भाग बनायचा आहे. त्याच्यामुळं नक्की आपण जे आहे ते या कोर्सबद्दल विचार करू शकता किंवा जरी कोर्स घ्यायचा नाहीये, तुम्हाला काही जरी मदत लागली तरी इव्हन नंबर जे आहे ते तुम्हाला शेअर केले जातील किंवा ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये नंबर आहेत. हे नंबर जे आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. मला डायरेक्टली जे आहे ते कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझ्या टीमला अख्ख्या तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कसलाही डाऊट असेल तर त्याच्यामध्ये तो तुम्हाला त्याच्यात सॉल्व्ह करून दिला जाईल किंवा तुमच्या सोबत आपण कायम स्वरूपानं जे आहे ते तिथं उभे राहणार आहोत हे लक्षात ठेवा. अगदी बॅच घेतली म्हणजेच त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहणार, जे बॅच घेणार नाही त्यांच्या पाठीमागे उभं राहणार नाही, असली काही भानगड होणार नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, की तुम्हाला ज्या टप्प्यावरती तुम्हाला अडचण येईल त्यावेळेला बिनधास्तपणे आपण माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि किंवा माझ्या टीमशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या असणाऱ्या जे काही तिथे डाऊट असतील यांचं निरसन आपण त्याच्यामध्ये 100% करूया. मी अजूनही सांगतोय, की तुमची प्रिलिम्स काढण्याचं हमी जे आहे ते मी तुमच्याकडनं घेऊ शकतो, की बाबा तुमची प्रिलिम्स ही 100% काढून दिली जाईल. शेवटी जाता-जाता जे आहे ते आपण एक गोष्ट त्याच्यामध्ये सांगणार आहे, की थॉमस अल्वा एडिसन यांचं ज्यावेळेला एक एक्झाम्पल आपण बघतो, त्यावेळेला जगाला लाईट देण्याचं किंवा प्रकाश देण्याचं काम ज्या माणसानं केलं, त्या माणसाचं नाव आपण सांगतो थॉमस अल्वा एडिसन. आता एडिसन यांची गोष्ट ज्यावेळेला आपण करतो, त्याला साधारणतः सगळ्यांना त्यांची स्टोरी माहिती असेल किंवा नसेल, तरी पण एक गोष्ट माहिती आहे, की त्यांनी जवळपास 1000 वेळा तो एक्सपेरिमेंट केला होता आणि त्याच्यानंतर कुठेतरी ते त्या एक्सपेरिमेंटमध्ये सक्सेसफुल ठरले होते आणि तो एक्सपेरिमेंट जो आहे तो त्याच्यामध्ये त्यांचा सक्सेसफुल ठरला आणि मग लाईटचा शोध जो आहे किंवा बल्बचा शोध जो आहे तो त्याने तिथे लावला होता. आता हे सगळं करत असताना आपल्याला माहिती आहे, की मग ज्यावेळेला सक्सेस झालं त्याच्यानंतर लोक जवळ येतात, आपल्याला विचारतात, की बाबा कशा पद्धतीने ही गोष्ट झाली. त्यावेळेला थॉमस अल्वा एडिसनला सुद्धा ही गोष्ट जी आहे ते त्यांना विचारली. त्यावेळेला त्याने एक गोष्ट म्हटली होती, की हर कोशिश कामयाब हो ये जरूरी नहीं होता है, लेकिन कामयाब होने के लिए हर कोशिश जरूरी होती है. ये म्हणजे हे वाक्य जे आहे ते तिथं थॉमस अल्वा एडिसननी त्या ठिकाणी म्हटलं होतं. म्हणजे तुमचा प्रत्येक प्रयत्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवायचं. त्या माणसानं जर त्या ठिकाणी विचार केला असता, की बाबा चला 1, 2, 3, 4 अपयश आली मी आता सोडून देतो. तर कदाचित आज आपण सगळे अंधारात राहिलो असतो. आपण एवढ्या होत्या उंचीवरती किंवा आज मी तुमच्याशी डिजिटली कनेक्ट होतोय, ही पण गोष्ट आज पॉसिबल झाली नसती. म्हणजे सातत्य हे या असणाऱ्या क्षेत्रातलं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सातत्य जोपर्यंत तुमच्यामध्ये येणार नाही, तोपर्यंत आपल्याला इकडे काही मिळणार नाही हे लक्षात ठेवायचं. टू द पॉइंट आपण स्टडी करणार नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी मिळणार नाहीत. आणि मार्गदर्शनाची गरज असते का या क्षेत्रात? तर नक्कीच आहे. कारण मटेरियल जे आहे ते तुम्हाला तमाम मार्केटमध्ये मिळते. पण काय वापरावं, काय वाचावं आणि कमीत कमी वेळामध्ये ह्याच्यातनं कसं बाहेर पडावं, याच्यासाठी मात्र थोडंसं आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते. ती तुम्हाला जे आहे ते 100% आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि
या सगळ्या प्रोसेसमधनं जे आहे ते तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडावं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे हे सगळं आपण जे करतोय, हे आपल्यापेक्षा कमी पण आपल्या कुटुंबासाठी जास्त करतोय. ज्यावेळेला आपण सक्सेसफुल ठरणार आहोत, त्यावेळेला जस्ट इमॅजिन की ज्यावेळेला आपण आपल्या आईला किंवा आपल्या वडिलांना त्या ठिकाणी फोन करतोय आणि म्हणतोय की माझं सिलेक्शन झालेलं आहे. या ज्यावेळेला वाक्यावरती त्यांची रिएक्शन आपण ज्यावेळेला बघू, त्यावेळेला निश्चित डोळ्यात पाणी असणार आहे. आणि ते डोळ्यातलं पाणी म्हणजे आई-वडिलांच्या डोळ्यात आपल्यामुळं पाणी यावं ही आपली कधीच इच्छा नसेल. पण ते मात्र आनंदाश्रू बघण्याची इच्छा मात्र 100% आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये असेल. सो ही इच्छा कंप्लीट करायची त्या ठिकाणी जबाबदारी आमची असेल. आणि मी अजूनही सांगतोय की तुम्हाला ही बॅच पर्चेस करावीच असं मी तुम्हाला म्हणत नाही. तुम्हाला कोणत्याही टप्प्यावरती जर का तुम्हाला तिथं अडचण आली, तर तुम्ही 100% आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल किंवा तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जाईल. जे हे सगळं आपण उपक्रम घेऊन आलेलो आहोत. या उपक्रमाबद्दल जी माहिती तुम्हाला द्यायची होती आणि नव्यानं काहीतरी आपण या क्षेत्रामध्ये पळतोय. या क्षेत्रामध्ये आपल्या सर्वांची जी साथ आहे किंवा आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी आपल्याला आम्हाला द्यावीत, याच्यासाठी जे आहे ते तुम्हाला पुन्हा एकदा आग्रह करण्यात मी आग्रह करतो. आणि जे काही हे आपला जो प्रोग्राम आहे किंवा जो काही आपलं हे लॉन्चिंगचं जे आपलं त्या ठिकाणी काम होतं, याच्याबद्दल जे आपण त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेत होतो, हे आपण या ठिकाणी थांबूया. याच्यापुढं जर काही अडचण आली तर नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला मदत करण्यासाठी आम्हाला नक्कीच आनंद होईल आणि तो आनंद आम्हाला तुम्ही थोडासा द्यावा, कारण तुमचं सिलेक्शन हेच आमचा आनंद असणार आहे. आणि तुम्ही छान पद्धतीने आम्हाला ही संधी द्याल अशी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.